नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय बिस्क फार्म आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 च्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज कृष्ण जन्माच्या आपणा सगळ्यांना शुभेच्छा. होम मिनिस्टरच्या 14.5 वर्षाच्या प्रवासामध्ये नेहमी काही ना काहीतरी वेगळं घडत असतं. आज सुद्धा असाच एक सुखद अनुभव. आज आपण अशा माऊलीला भेटणार आहोत, अशा वहिनींना भेटणार आहोत. त्यांच्यावरती ना खरं तर बरीच जबाबदारी पडते, कारण ते जे आहेत ते कितपत घरी वेळ देत असतील हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. तेव्हा जरा अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. आजच्या भागात आपण संवाद साधणार आहोत मयुरी वैभव मांगले यांच्याबरोबर. त्यांच्या कुटुंबाला बोलतं करूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी स्वागत वहिनींचं आणि वैभव मांगले यांचं. नमस्कार. 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 काय छान वाटतंय हो. हां, आजचा हा दिवस किती आनंदाचा आहे हो की नाही? तुम्ही फार टेन्शन घेऊ नका, कारण मी तुमच्या बाजूने आहे, लक्षात ठेवा. बरं, या सगळ्या गप्पा आता सुरू होणारच, बरोबर? आम्हाला अजून खूप प्रश्न पडलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही जाणून घेणारच, पण त्याआधी जरा सगळ्यांची ओळख तर करून द्या. इकडून स्टार्ट करते. इथे ही माझी मावशी आहे. नमस्कार. जयश्री शेटे. आई आहे सुलभा शेटे. नमस्कार. माझा मुलगा समियन मांगले. हाय कर. सासूबाई नमस्कार. अरुंधती मांगले. पौलमी माझी मुलगी पौलमी मांगले. आणि तिथे आहे माझ्या नणंदबाई वर्षा रांगोळे. माझी बहीण अनिता शेटे. नमस्कार. माझी वहिनी योगिनी शेटे. हा माझा मित्र परिवार खूप जवळचा. प्रणाली ईश्वरी, आशिष आदित्य, माझा भाऊ विवेक शेटे, नरेंद्र आणि हा माझा भाचा शशांक रांगोळे. अरे वा वा. चला, सगळ्यांची ओळख झाली. कुठलं माहेर तुमचं? अंधेरीला चकाला. चकाला. मग शाळा वगैरे सगळं सगळं पार्ला. पार्ला विले पार्ले टिळक विद्यालय. अरे वा. घरी कोण कोण होतं मग? घरी आई, आजी, वडील, आजोबा आणि आम्ही 3 भावंड. आई बाबा काय करायचे? बाबा वडिलांचा बिझनेस होता आणि आई हाऊसवाईफ. नमस्कार. म्हटलं आज आमच्याकडे येत आहे का नाही? नाही, आज आम्ही वहिनींकडेच. तुमचं बालपण? देवरुखला. त्याचं बालपण सगळं देवरुख, कासार कोळवण, तिथूनच जवळ आमचं मूळ गाव होतं तिथे. आणि इचलकरंजी आजोळ. त्याच्यामुळे बालपण सगळं त्या 3 याच्यामध्ये आमचं गेलेलं आहे. मग घरी कोण कोण होतं? घरी आई, वडील, मी, माझ्या पाठी बहीण, तिच्या पाठी अजून एक बहीण आणि मग धाकटा भाऊ, असे आम्ही 4 भावंड. आजी असायची आमच्याकडे. आजोबा फार लवकर गेले, पण आजी होती आमच्याकडे. आणि मग शाळा? शाळा माझी पहिली शाळा भोंदे शाळा, प्राथमिक शाळा पहिली. मग 8वी पासून पुढे न्यू इंग्लिश स्कूल देवरुख. 11वी 12वी पैसा फंड हायस्कूल संगमेश्वर. काय काय शाळेचं? पैसा फंड. पैसा फंड. अच्छा. अरे वा. काय शाळेचं नाव आहे? पैसा फंड. आणि मग गोगटे जोगळेकर पुढचं कॉलेज सगळं BSc होईपर्यंत. बरं, शाळेत असताना कसं काय तुम्हाला आवड होती? कसली? सांस्कृतिक क्षेत्राची किंवा? मला वाटतं की मी पुस्तकी किडा होते. मला अभ्यासाचीच प्रचंड आवड होती. बर. तर त्यामुळे मी शाळेतही म्हणजे बऱ्यापैकी चांगली प्रगती केली होती. अभ्यास आहे की अभ्यास. आपण कसं काय देवरुखात? नाही, आम्ही काय पुस्तक शिक्षणाचा तसा फारसा काही कधी आमचं जुळलं नाही म्हणजे. आणि आवड नव्हती खरं तर सांगायचं तर. मी मराठी हा माझा अत्यंत विषय आवडीचा होता खरं तर. बर. आणि मला 10वी नंतर मी वडिलांना म्हटलं पण होतं की मला मराठी घेऊन प्रोफेसर व्हायचंय, कारण मला मराठी फार आवडतं. तर ते म्हणाले नाही, प्रोफेसर वगैरे काही नाही, तू आपलं BSc हो आणि पटकन कुठेतरी कंपनीत नोकरीला लाग, म्हणजे पटकन नोकरीला आलास की हाताखाली येशील ना, या उद्देशाने. पण अभ्यासाचा म्हणाल तर कधी मला काही नाही. इंग्लिश, गणित तर म्हणजे मला अक्षरशः वात आणला होता ह्या विषयाने. पण शाळेत असताना या सांस्कृतिक याच्यात ते होतं पहिल्यापासून, कारण मला असं वाटतं की ते ना कुठेतरी जीन्समध्येच असावं. वडील माझे गायचे, माझी आई गायची. आता नाही बिचारी गाती, वडील गेल्यापासून ते गाणंही सोडून दिलं त्याने. त्यानंतर माझे आजोबा नाटकातनं कामं करायचे, वडीलही नाटकातनं कामं करायचे. म्हणजे जी काही पारावरची गावातली नाटकं असायची त्याच्यामध्ये. माझ्या आईकडचे सुद्धा, आईचे वडील म्हणजे माझे आजोबा, ते संगीत नाटकातून स्त्री भूमिका करायचे. बरं.
आणि आता इचलकरंजीचं जे नाट्यगृह आहे, भोसले नाट्यगृह, त्याच्यामध्ये माझ्या आजोबांचा फोटो लावलेला आहे. म्हणजे ही परंपरा आहे. हो हो हो. आणि त्यांचे मोठे जे बंधू होते आजोबांचे, ते दरबारी गवई होते. ते बाळकृष्णभाऊ इचलकरंजीकरांचे शिष्य होते किराणा घराण्याचे. तर ते मला वाटतं कुठेतरी झिरपत ते येतात. व्हाया देवरुख मुंबईपर्यंत पोहोचलं. पण मला आता तुम्हाला विचारायचं एका वेगळ्या टप्प्याकडे आपण येणार आहोत की तुम्ही सगळे बाबांना किती मिस करताय. वडिलांना मिस करतोय याचं कारण आणि गंमत अशी आहे, वडील ते कलाकार होते आणि खूप चांगलं म्हणजे गाणी चांगलं म्हणायचे, कामही करत असत. पण गंमत अशी झाली की मी जेव्हा हे सगळं करायला घेतलं तेव्हा त्यांना ते फार कधी भावलं नाही. याचं कारण असं होतं, त्यांचं म्हणणं होतं की बरोबर होतं त्यांचं एका अर्थाने की रहाड गाडगं होतं. 4 भावंड 2 बहिणी लग्नाच्या, एकटा मी किती करत राहू, तर तू पटकन हाताखाली ये असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मला काही ते जमत नव्हतं काही केलं, कारण कला आणि ह्या गोष्टीत फारच माझं हे झालं होतं. माझं असं म्हणणं होतं की तुम्ही मला रेटा पुढे या याच्यामध्ये मला जाऊ दे. पण त्यांचं म्हणणं होतं की नोकरी करून पटकन हाताखाली ये. पण मी जेव्हा एकांकिका करायचो, नाटक करायचो, ते यायचे लांब लांब नाटक बघायला गाडी करून. म्हणजे कणकवलीला एकांकिका स्पर्धा होती, तर ते मित्रांना घेऊन, आमच्या घरच्यांना घेऊन ते गेले होते की नाटक बघायला. ते त्यांना कौतुक होतं. पण ते जे एक लागतं ना, ते प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये बापाचं होतंच की असं आपण नाही सोडून देऊ शकत ना. हे असं क्षेत्र आहे की जिकडे काहीच शाश्वती नाही आहे कसली. सो मला असं वाटतं की आज ते हवे होते हे सगळं बघायला, की आज माझ्या मुलाला तो जे काही करतो आहे त्याचं कौतुक होत आहे हे बघायला हवे होते असं मला वाटतं. नाही, मला काय झालं, हे सगळे छान हसत होते. खरं तर होम मिनिस्टर हा कार्यक्रम असाच आहे की सुखदुःख वेचणारा कार्यक्रम आहे. ती आनंद यात्रा आहे. आणि त्या आनंद यात्रेमध्ये आज तुमच्या सगळे कुटुंबातले सदस्य आहेत. पण या सगळ्या छान फोटोमध्ये ना मला ते पटकन तिथे ते जाणवलं आणि मी पटकन एवढ्यासाठी विचारलं, कारण स्वाभाविक आहे आज बाबांना अत्यंत आनंद, म्हणजे आपण म्हणतो जिथे कुठे असतील तिथे त्यांना प्रचंड आनंद होत असणार. कारण प्रत्येक दिवसागणिक अभिमानानं बघावं असंच काम आज वैभव यांच्याकडनं मनोरंजनाच्या क्षेत्रात होत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्यावेळेला बाबांना कितपत अरे फार आनंद झाला असता, त्यांना प्रचंड आनंद झाला असता. ते आता जस्ट ते जायच्या अगोदर जस्ट टीव्हीवर मी यायला लागलो होतो. बर, तर ते सगळीकडे फोन करून सांगायचे, अरे बघ वैभवचा कार्यक्रम आहे, अरे बघ वैभवचा. तुम्हाला माहितीये, माझ्या एका ओळखीच्याच माणसाने सांगितलं, कुठेतरी नाटक बघायला आले होते आणि ते बसले होते नाटकाला, आणि ते कडेच्या माणसाला, तो माझ्या ओळखीचा माणूस होता, तर त्याला माहित नव्हतं माझी आणि त्याची ओळख आहे. तर ते म्हणाले, हा जो काम करतोय ना मुलगा, हा माझा मुलगा आहे. आणि त्या माणसाने नंतर मला येऊन सांगितलं, तुझे बाबा मला असं सांगत होते, त्यांना जो अभिमान वाटत होता की आपला मुलगा काम करतोय आणि आज सगळे लोक त्याला इतकं छान अप्रिशिएट करतात, ही गोष्ट त्यांना आज फार आवडलं असतं खरं तर हे सगळं पाहायला, आणि त्यांना नक्कीच आनंद झाला असता. सर, तुम्हाला मला विचारायचं आहे की देवरुखवरून मुंबईपर्यंतचा प्रवास हा कसा काय? प्रवास फार विचित्रच आहे सगळा तो. म्हणजे मला तेच वाटतं की हे कसं घडलं असावं, का घडलं असावं. तर परिस्थितीच जोपर्यंत सहनशीलतेच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत माणूस हालचाल करत नाही, असं माझा एक अंदाज आहे किंवा माझं असं म्हणणं आहे. बघा, मी BSc झालो. BSc नंतर मी नोकरी बघत होतो, 2-3 कंपन्यांमध्ये नोकरी केली, पण त्या काही फार फडतूस नोकऱ्या होत्या त्या अर्थाने. त्याच्यानंतर मग काय करावं कळेना, मग त्याच्यात 1 वर्ष गेलं वाया. मग त्याच्यानंतर मी परत D.Ed केलं, मग शिक्षकी पेशा मी स्वीकारला. 1-2 ठिकाणी मी थोडी नोकरी पण केली. मग मे महिन्याची सुट्टी होती आणि अचानक माझे वडिलांचे आतेभाऊ आहेत विलास कोळपे, त्यांचा मला फोन आला. ते माझ्यावर खूप नट म्हणून खूप प्रेम करायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की तुझं टॅलेंट जे आहे ते वाया चाललंय, सो तू NSDला जा. तर ते NSDला जाण्याची काही परिस्थिती घरामध्ये नव्हती किंवा वडील पाठवणारे नव्हते मला कधी. म्हटलं कुठे जाणार आपण? ते म्हणले तू मुंबईत ये, मुंबईत तू स्ट्रगल कर. तर त्यांनी सांगितलं माझ्या काकांनी
तर म्हटलं मुंबईत काका मी कधी गेलो नाहीये, एक दोनदा फक्त लग्नाला कोणाच तरी मी आलो होतो मुंबईत, माझा मुंबईशी संबंध नाही. म्हटलं केवळ आवाढव्य शहर आहे, मला म्हटलं जमणार नाही, तू ये. कारण त्यांचे ओळखीचे होते विजय केंकरे, अजित भुरे वगैरे त्यांचे ओळखीचे लोक होते, कारण ते आंतरनाट्यामध्ये काम केलं होतं तेव्हा. आणि मी आलो तर ते मला सगळे भेटले मुंबईमध्ये लोक, आणि कुठल्या तरी हॉटेलला बसले होते आणि म्हणाले हा माझा पुतणे आहे, माझ्या भावाचा मुलगा आहे हा, याला स्ट्रगल करायचं. त्यांनी माझ्याकडे ते मला आठवतंय त्या कोण कोण होते त्या हॉटेलमध्ये. अजित भुरे, अतुल परचुरे, धनंजय गोरे, राजन भिसे, संजय नार्वेकर तेव्हा येणार होता, आणि हे असे सगळे बसलेले होते हॉटेलमध्ये नाश्ता करत. तर ते काका म्हणाले नाश्ता करायचा नाही, आपण फक्त बोलायचं आणि निघायचं तिथून. म्हटलं हो काका, मी कशाला नाश्ता कशाला मागतो त्यांच्याकडे. तर ते आले सगळे बसले, तर म्हणाले त्यांनी माझ्याकडे बघितलं, बा कशाला मुंबईत, काय आहे मुंबई, काही नाहीये इथे. कोण हे सगळे हे हा अरे बर टॅलेंट वगैरे आहे, बर चांगलं आहे, पण गोष्ट चांगली आहे. एक काम करतो, एक वर्षभरासाठी ये, काही झालं नाही तर परत आपला जाऊन शिक्षकी पेशा पत्कर. म्हटलं ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. हे सल्लागार सगळे, हे सगळे सल्लागार हा. हे परत मला नाव ऐकायला आवडेल प्लीज, कारण या सगळ्यांची कुठून ना कुठून माझाही संबंध आहे म्हणून. त्याच्यामध्ये अजित भुरे, वा, मला आयुष्यातलं पहिलं नाटक अजितनेच दिला. वा वा, 30 रुपये नाईट द्यायचा. मी त्याची आजही मस्करीने कधी भेटला तर सांगतो त्याला की ते 1-2 नाईट तुझ्याकडे बाकी आहेत म्हणून. दुसरा नंतर राजन भिसे, अरे वा, त्याच्यानंतर धनंजय गोरे, त्यांचे एक जवळचे मित्र ते सगळे, धनंजय गोरे, अतुल परचुरे, ज्येष्ठ अभिनेते, हे सगळे तिथे होते. आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं तू कर. तर म्हटलं बरं ठीक आहे. मग मी आलो बॅग घेऊन, मग आतेकडे थोडे दिवस राहिलो, पण आत्या म्हणाले मला की अरे राहायला जागा नाही, तिची छोटीच खोली होती एकदम. तर म्हणाले आम्हीच कसे बसे राहतोय, तर तुझे जेवणाची तर व्यवस्था होईल बाबा, तू जेवायला येत जा, पण राहायची व्यवस्था तू बघ दुसरीकडे. मग वडिलांचे एक मित्र होते आणि त्यांचा जो मुलगा होता विश्वनाथ धावडे, तो माझा क्लासमेट पण होता. विश्वनाथ धावडे. मी काय विचारतोय, पहिल्यांदा ज्यांनी तुम्हाला पाठवलं इथे ते काका कोण? विलास कोळपे. आज ते कुठे असतात? ते आता देवरुखला असतात. काय आनंद होईल त्यांना. हो हो. बर, दुसरं हे विश्वनाथ धावडे जो माझा मित्र होता, त्याची कोहिनूर मिल कंपाऊंड मध्ये रूम होती 10x10ची. बर, 2 रूम होत्या, एका रूम त्याने भाड्याने दिली होती, एका रूम मध्ये आम्ही 12 जण राहायचो 10x10 मध्ये. तर म्हटलं अरे मला विश्वनाथ तुझ्याकडे जागा मिळेल का? तो म्हटला राहा वैभ्या, पण म्हणाला एवढे लोक ऑलरेडी राहताय तिथे, तर तू पैसे, तो म्हटलं पैसे नको देऊस, तू ऍडजस्ट करून राहा, कसं राहायचंय तसं. त्याचे फार उपकार आहेत त्या काळामध्ये. त्याच्याकडे मी 4 वर्ष जवळपास राहिलो. नंतर त्याने पैसे त्याने कधीच घेतले नाहीत माझ्याकडनं, पण मी नंतरच त्याला थोडे थोडे द्यायला सुरुवात केली. आठवते मला पावसातनं फार वांदे व्हायचे, कारण गॅलरीत झोपायला अदरवाईज मिळायचं मला, पण पाऊस असला की गॅलरीत झोपता नाही यायचं, कारण ती झड मारायची तिथे. आणि मग मी मेणकागद घेतला होता मोठा, त्याच्यात सगळी वळकटी घालायचो आणि मी झोपायचो बाहेर तिकडे. पण मी ते तसे दिवस काढले, याचं कारण तुम्हाला सांगतो, काहीतरी करून दाखवण्याची माझी फार इच्छा होती मुंबईमध्ये, की आता आलोय तर त्याला परत नाही जायचं. 1 वर्ष यांनी सांगितलं, पण 1 वर्षात नाही. आणि तुम्हाला खोटं वाटेल, ऑगस्टमध्ये मी आलो, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. परेश मुकाशीची त्या दरम्यान माझी ओळख झाली. परेश मुकाशीने मला पहिलं नाटक दिलं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, त्याच्याने माझी काही ओळख नाही, पण मी त्या तालमीला जाऊन बसायचो. तो म्हणायचा आलास तर ये, माझ्या नाटकाचं कास्टिंग झाले ऑलरेडी, पण तू तालमीला येऊन बसत जा. तालमीला जाऊन बसायचो, मग जाऊन बसत होतो. आणि मीन टाइम तुम्हाला सांगतो, 5 डिसेंबरला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचं ओपनिंग झालं, आणि नोव्हेंबरच्या 20 तारखेला काहीतरी त्यातला एक जो आर्टिस्ट होता त्याचं शूटिंग लागलं अचानक. ते पहिल्याच फिल्मचं होतं. तो म्हणला परेश मला नाही नाटक करता येतं, माझं शूटिंग लागलंय, जी पहिली आधीची कमिटमेंट होती. तर मी काय करतो, पहिले 2 प्रयोग करतो आणि मी जातो, आणि मग मागणीला करू दे रिप्लेसमेंट म्हणून. तर तो म्हणला असं कशाला, तू जा ना शूटिंग करायला, तू मागण्याची रिप्लेसमेंट कर येऊन. आणि ते नाटक मला पहिलं तसं मिळालं, आणि त्याचे 550 प्रयोग केले. त्याने मला विचारायचे, 23 ऑगस्टला मुंबईत आले, हो, त्याच्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये शुभारंभ म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने. 4 महिन्यात महाराष्ट्रभर जिथे जिथे आज आम्ही जातो तिथे तिथे बरेच विद्यार्थी, बरेच या क्षेत्रात करिअर करू पाहणारे विचारतात की आम्हाला एक सल्ला द्या, आम्हाला मार्गदर्शन करा, नेमकं या क्षेत्रात येण्यासाठी काय करावं लागतं. मी नम्र आवाहन करेन, आजचा हा भाग बघा प्रत्येकाने, पुन्हा पुन्हा बघा, मग तुम्हाला सगळी प्रश्न आणि त्याची उत्तरं मिळत जातील.
तुम्हाला विचारायचं हे जे काही यांनी केलं तसं तुमच्या बाबतीत तर काही नव्हतं, नाही नाही पण असा स्ट्रगल तुम्हाला कधी Struggle करावा कधीच लागला नाही, कधीच नाही नाही, नाही. मग हे बघताना सुद्धा एक चित्रपट वाटत असेल ना? हो. हा आमच्या एक खरंच आहे. लग्नाची स्टोरी आहे ती मला सांगायची, तिने सांगितले सांगून नका नाही म्हणून. मग ती मला ऐकायचीच आहे, मी त्या टप्प्याकडे येणार आहे. आता तुम्ही बोंबिलवाडीत आलेले आहात, कळलं का? आता पहिला नाटकाचा पडदा उघडला आहे, करेक्ट करेक्ट अजून करेक्ट पुढचे करेक्ट अनेक अंक करेक्ट. आणि पडद्यामागची कहाणी आम्हाला ऐकायची आहे. मला सांगा की मग आता हे तिकडे देवरुखवरून आले, तिकडे प्लास्टिक मध्ये झोपतायत, म्हणजे प्लास्टिकचं मेन कापड वगैरे घेतलंय, अशा परिस्थितीत यांचा स्ट्रगल सुरू आहे, तुम्ही इथे विले पारल्यात. हा कसा काय हा योग जुळून आला, काय झालं? म्हणजे जसं जे नॉर्मल सगळ्या मध्यमवर्गीय घरांमध्ये होतं की शिक्षण झालं, आता तू नोकरी तुला पाहायची असेल तर पहा, पण आई वडिलांनी स्थळं बघायला सुरुवात केली. चाललं होतं, कोणी म्हणजे काही जी स्थळं येत होती कोण पसंत नव्हते होते, पण एक आमचे कॉमन नातेवाईक होते, प्रफुल्ल मांगले, नाही येत ते आता, पण त्यांनी एक आणलं होतं प्रपोजल की बाबा हे पाहून घ्या स्थळ. ऐका, तसं नाहीये ते. तूच सांग आता. तुला प्रफुल्ल मांगले ते आमच्या देवरुखचेच म्हणजे, आणि यांचे चांगले परिचयाचे होते बिचारे. ते लग्न जुळवायचंच काम करायचे, इकडे तिकडे मुली सांगून ह्याचा मुलगा तिकडे वगैरे ते करायचे. ते मला 2000 ही गोष्ट, आमचं लग्न झालं 2006ला. ही गोष्ट आहे साधारण 2004ची वगैरे 3-4ची गोष्ट आहे. त्यांनी मला स्थळ आणलं, एक लग्न करतोस का, तर म्हटलं कुठे लग्न काय, म्हटलं काका कशात काही नाही, लग्न कुठे करतोय, करून टाकरे होतं सगळ्यानंतर, असं त्यांचं म्हणणं होतं. तर मग त्या दरम्यान मी मुली पण बघायला सुरुवात पण केली होती, गावातल्या पण बघितली. मला नोकरीवालीच मुलगी करायची होती जनरली, की म्हटलं त्याआधी मी म्हणतो की इतकं तुम्ही सगळे नाटकामध्ये तिकडे देवरुखमध्ये काम करत होता, तेव्हा मुलींनी तुमच्याकडे कधी बघितलं? तुम्ही लग्नासाठी मुली बघायला लागला होता, कॉलेज किंवा महाविद्यालय नाही, ते पुढे ती त्या वेळेला ती प्रकरण तिकडेच संपली. आणि हा कार्यक्रम इथे संपतो आहे, आपण नंतर बघूया. अहो, ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच थोडं बहुत. तर ऐकलंय ना, हे ऐकताय ना, बघा तुम्ही. आणि हे वाक्य बोलण्यासाठी ते असे मागे बसले. आणि तर ते झालं, मग त्याने म्हटलं करतोस का लग्न. मी मुली बघत होतो. मला आमच्या क्षेत्रातली मुलगी नको होती, नाटक क्षेत्रामधली नको होती. याचं कारण की एकाच प्रोफेशन मधली माणसं असल्यावर कलह वाढतात, दोघांच्या गोष्टी सगळ्या माहिती पडतात. एक मिनिट, ऑब्जेक्शन आहे माझं. माहिती पडतात म्हणजे तुम्ही अशा कुठल्या गोष्टी लपवून ठेवल्या आहेत? लावा तुम्ही आजच. अरे मी फक्त देवरुखातल्या शोधायच्या आहेत मला, नाही. तर ते झालं. मग काय होतं की आपलं प्रोफेशन असं आहे की घरी जाण्याच्या वेळा नाहीत, बाहेर पडण्याच्या वेळा नाहीत, खाण्यापिण्याच्या वेळा नाहीत. एक असं घरात माणूस पाहिजे जी जनरलीच बायकाच हे स्वीकारतात जबाबदारी, आणि ही नाही तीच स्वीकारली जबाबदारी असं वाटतं मला, की घर, मुलं, संसार ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाच बघाव्या लागतात. सुदैवाने दुर्दैवाने हे मला माहीत नाही, त्याच्यावर मी काही कमेंट करू इच्छित नाही, पण त्यांनाच कराव्या लागतात. सो मला नोकरीवालीच बायको हवी होती, आणि त्यांनी मला स्थळ आणलं होतं हिचंच 2004 साली. तर लग्न, मी BSc झालेला DEd, ही MSc झालेली, ही युनिव्हर्सिटीमध्ये 3rd आलेली आहे डिस्टिंक्शनमध्ये. तर ती एवढी हुशार मुलगी. तर म्हटलं अरे मला कशाला पसंत करेल ती, तुम्ही काय काका स्थळ आणताय. तर त्यात म्हटलं मुंबईत राहिलेली मुलगी आहे, अंधेरी पार्ल्यामध्ये. तर म्हटलं ती पसंत नाही करणार, मी नाही बघणार ते स्थळ. मग ते म्हटलं ठीक आहे चल. परत 2 वर्षांनी हे स्थळ आलं. तुम्ही काय थांबला होता? प्रफुल्ल मांगल्यानेच स्थळ आणलं. मग करतोस काय, त्या मुलीचं अजून नाही झालं. म्हटलं का नसेल झालं. नंतर कळलं की पत्रिकेमध्ये मंगळ काहीतरी मूर्खपणा आहे, त्याच्यामुळे ते फिसकटत होत होतं असं काहीतरी. माझा याच्यावर कशावरच विश्वास नाही. म्हटलं जायचं बघायला आज. आणि माझा एक मित्र योगेश जोशी जो लिहितो, तो होता. म्हटलं चल आज आपण बघायला जाऊया. आम्ही त्यांची शक्ती अपार्टमेंटमध्ये आम्ही गेलो बघायला. ह्या बाई बसलेल्या होत्या तिकडे, डोळे ओले झालेले. मला अजूनही आठवत आहे, दारात बसली होती खुर्चीवर, मरून रंगाची साडी होती आणि बसली होती. डोळे रडून रडून सुजलेले होते. म्हटलं आईला मी आलो म्हणून रडले का काय, हा मुलगा आलाय म्हणून रडलीये बहुतेक. आणि त्या दरम्यान एकदा भटाचं नाटक चालू होतं माझं.
कळलं. बरं त्याच्यात मी भूमिका म्हातारीची करत होतो आणि भूषण कडू होता त्याच्यामध्ये. तर ती म्हणाली, काका म्हणाले ते बघ बघ ती ऍड लागते टीव्हीवर, कारण ते मला अवॉर्ड मिळालं त्या वर्षी त्या ह्याच्यात नाटक नॉमिनेशन होतं आणि ते जीवर दाखवायचे ना. हा बेस्ट ऍक्टर, कॉमेडियन ऍक्टर, अमुक अमुक वैभव मांगले, अमुक अमुक असे 3-4 लोक दाखवतात. त्याच्यात माझं क्लिप दाखवायचे, त्यात मी आणि भूषण होतो. तर ती म्हणली हा म्हातारा हा मी नाही करणार याच्याशी लग्न. आणि भूषण होता म्हणले हा केवढा टिल्ले आहे, हा कसं तुम्ही स्थळ आणलं याचं, कुणाचं स्थळ आणलंय. अगं नाही तुझं काम करतोय ना एकदा भटाचं, म्हणलं भटाचं काम ते स्थळ आहे. म्हणलं काय तुम्ही काय स्थळ आणलंय, म्हणून मला वाटलं रडली की काही असं मला वाटलं. पण नंतर मला असं कळलं आपल्याकडे ही फार घाणेरडी पद्धत आहे, किंवा काय म्हणतो आपण त्याला, विवाह संस्थेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या अन्यायकारक आहेत असं मला वाटतं. की ना मुलं बघायला जातात मुलगी आणि काहीतरी शोभेची बाहुली असल्यासारखं दाखवतात, पोह्याचा कार्यक्रम करतात, मग मुलीला प्रश्न विचारतात, चालायला सांगतात, मग काय तुझं वगैरे सगळे बॅकग्राऊंड करून मुलं निघून जातात आणि होकार देतात किंवा नकार देतात आणि पुढे काही गोष्टी होत असतील. तर किती एम्बॅरसिंग होत असेल मुलीला रोज 2 स्थळं बघणं, बघायला येणं, 3 स्थळं बघायला येणं. सो हा जो एक पद्धतीचा एक बाजार असतो ना, तिची फार आता ती म्हटलं तर बघा सोय आहे, म्हटलं तर अन्याय आहे हा, असं मला वाटतं. मुलीनं का नाही जायचं मुलाकडे बघायला, असा माझा एक वेगळा प्रश्न आहे. उद्या माझ्या मुलीचं लग्न जर करायचं वेळ जेव्हा येईल तेव्हा मी म्हणेन की आपण मुलाकडे जाऊया मुलाला बघायला, माझ्या मुलीला बघायला नाही यायचं कोणी. तर मला वाटतं ह्या थोड्याशा ज्या गोष्टी आहेत ह्या जाचक असाव्या, त्यांच्या तिला जाचक झाल्या होत्या. तिला एका पॉइंटला असं झालं अरे यार काय हे रोज उठून आहे. याच गोष्टीसाठी रडला होता. हा म्हणजे मला एक थोडं असं वाटतं होतं की मला जेव्हा माहिती कळली होती की या स्थळाची, जवळजवळ मी वादच घातला होता की तुम्ही का टाइमपास करताय. आता तुम्हाला माहिती आहे त्या मुलाचं काही अजून कशात पत्ता नाहीये, त्याचं घर नाहीये, काय त्याचं म्हणजे काहीतरी कुठले नाटक करतो वगैरे काहीतरी. म्हटलं तुम्हाला वाटतंय तुम्ही ह्या स्थळाबरोबर तुमच्या मुलीचं लग्न करून देणार आहात, किती कमी शक्यता आहे. तर तुम्ही का असं कशाला यायला तरी सांगताय त्या पाहुण्यांना, उगाच टाइमपास करू नका. म्हणून मला असं तर चीड आली होती मुळात की हे आता कोणीतरी, कारण ते प्रफुल्ल मांगले होते ते खूप जवळचे होते, त्यांना नाही म्हणणं एखाद्या त्यांना शक्य झालं नसेल म्हणून ते म्हणाले असतील. तर मी म्हटलं पप्पांना सांग ना तू की प्लीज नको म्हणून. तर त्यांनी ऐकलं नव्हतं, म्हणून मला एक तर चीड आणि ती आलीच होती की काय होणार आहे माहिती नाही. तेवढ्यात ते आले. हो मग मग काही आले आणि राहिलेच. पण तुम्हाला सांगतो हिला बघता क्षणी मी म्हटलं होतं ह्या मुलीशी माझं लग्न होणार. हो, मला काय इंट्युशन आलं होतं मला माहित नाही. मी 5व्या मिनिटाला यायला सांगितलं होतं मला तू पसंत आहेस, मला लग्न करायचंय तुझ्याशी, तुझा निर्णय असेल तो काय तो सांग. मग हे सगळे आतमध्ये माझ्या सासूरवाडीच्या आतमध्ये गेले, आम्हाला 2 मिनिटं बोलायला वेळ दिला, असं सगळं मी तिला सांगितलं आणि मी निघून गेलो चहा पोहे खाऊन. पण मला तुम्हाला विचारायचं त्या दिवशी मग तुम्ही होकार दिला. नाही मी नाही तेव्हा म्हणजे हे मान्य आहे. म्हणजे अगदी त्याने पहिल्या भेटीतच मला त्याने स्पष्ट सांगितलं होतं की तू मला पसंत आहेस आणि तुझा निर्णय काय तो कळव, तर आपण लग्नाला म्हणजे तयारी असेल तर आपण करू. तर मी ऑफकोर्स मी पप्पांना सांगितलं की आता तो त्याच्या मित्राबरोबर आला होता, बाकी त्यांच्या घरातले वगैरे आम्हाला त्यांच्याकडूनच माहिती नाही. पप्पा काका वगैरे म्हणाले की आपण त्यांच्या घरी एकदा जाऊन येऊ, देवरुखला जाऊन येऊ, त्यांच्या आईवडिलांची भेट घेऊ, तोपर्यंत तू पण तुझा म्हणजे ठरव. तर मी म्हटलं मला अजून एकदा भेटायचं आहे आणि मग त्याच्यानंतर मी सांगते मला. तर मग मला वाटतं दिनानाथला आम्ही 2 दिवसानंतर दिनानाथला त्याचा प्रयोग होता, तो प्रयोग झाल्यानंतर आम्ही भेटलो तिकडे. काय काय तिने बरेच प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचा शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला मी आणि आम्ही निघालो. आणि तेवढ्यात जयवंत वाडकर नावाचे आपले श्रेष्ठ ज्येष्ठ नट समोर काढला की काय तुमचा. नाही तेव्हा मोबाईलचं एवढं हे नव्हतं. समोर येऊन त्याने काय विचारावं मला म्हटलं अरे ही आता होणारी माझी बायको आहे. तर तो म्हणाला की ही मग परवा दाखवलीस ती कोण होती. पहिल्याच दिवशी अहो जस्ट भेटायला आली होती ना ती. तर मी तुला काय करू म्हटलं तुझं आता मी अरे वाड्या. आता तुम्हाला हे सगळं तेव्हा ती चिडली होती, वैतागली. मग ती म्हणाली हे काय बोलताय ते. तिला माहिती होतं की हे मस्करीत आहे, पण ही काही पद्धत आहे का म्हणे कोणाच्या समोर असं काही बोलायची. बरोबर. काय माझी आणि त्यांची ओळख आहे का, कसं बोलतात हे असं वगैरे. तिला खूप तिला संताप झाला. पण ती व्यक्ती अशी आहे ना, त्याला तुम्ही किती ओरडला असतात ना तरी एवढंच केलं असतं. अत्यंत आमच्या इंडस्ट्रीतलं म्हणजे खूपच असं भाबडं व्यक्तिमत्व आहे आणि अनेक वर्ष त्यांना कोणी त्याला रागवा
त्याच्यावरती कोणी त्याचा कधी अपमान करा, समोरच्याबद्दल कधी राग न ठेवणारा अत्यंत मनस्वी फार, असा फार, हा फार, अगदी, अगदी. शेवंत वाडकर आहे आमचा मित्र. मग काय मग काही नाही, मग ते झालं तिथल्या पुरतंच. पण म्हणजे मुळात मला जे भेटून मला जे काही प्रश्न विचारायचे, जे काही क्लॅरिटी घ्यायची होती, तर त्या एकंदरीत संभाषणामध्ये मला एक कळलं की एक माणूस म्हणून ही व्यक्ती खूप चांगली आहे. आणि मला वाटतं मी कुठेतरी तेच शोधत होते, की जी काही थोडीफार स्थळं येऊन गेली होती त्याच्यामध्ये मी तेच शोधत होते की एक माणूस म्हणून चांगला पाहिजे. पैसा आज असतो उद्या नसतो, तो प्रत्येकाच्या. आणि मला ते एक कळलं की ह्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची हिंमत आहे. कुठेतरी मला माझ्या आई वडिलांचे जे संस्कार मिळाले होते, मला माझ्यावरही विश्वास होता की अरे आपण करू शकतो. तर मग मी नंतर सांगितलं पप्पांना की हो मला चालेल, पसंत आहे स्थळ. लग्न लगेच झालं? 4 महिन्यात झालं. आमचं फेब्रुवारीमध्ये आम्ही भेटलो आणि जूनमध्ये झालं लग्न. जुलैमध्ये 5 जुलै जुलैमध्ये. लग्न कुठे? मुंबई. बर, याच नोटवरती 3 चित्र काढायची पटकन. तुम्ही ओळखायची आहे पटकन. वेळ 1 मिनिटाची. चला, अभिनंदन. पहिलं बक्षीस माऊली तुम्हाला त्यांनी मिळवून अरे वा, दिलेलं आहे. थँक्यू थँक्यू. पुढचं. लवकर. अरे काय आहे? चित्र. झाऱ्यात काय आहे? बोला, हे तर झारा आहे, कोणी सांगितलं? बोला. भजी कांदा कांदा हे झाऱ्याने. कांदा भजी. येस, व्हेरी गुड. झाऱ्यात काय आहे? पण हे अजिबात सुटलं नसतं अशी भजी काढणं. अभिनंदन. थँक्यू. हे तर येणार. हो. चिंची चटणी. किती गोड. चला, अभिनंदन. बक्षीस पण तुम्हाला. बरं, या गप्पा अशा सुरू असताना मला जरा तुमचा भाऊ ना, मेहुण. हा, माझा भाऊ. त्यालाच मेहुणा. नमस्कार. नमस्कार. जेव्हा ते यांना बघायला आले होते ना, तर तुम्ही घरात होता? नाही, ऍक्च्युली तेव्हा मी घरात नव्हतो. माझं तेव्हा एज्युकेशन चालू होतं, इंजिनिअरिंग चालू होतं. बर. तेव्हा मी देवरुखला होतो. माझं इंजिनिअरिंग देवरुखला झालं. तो देवरुखला शिकायला. तुमची काय एक्सचेंज ऑफर होती का? तो एक योगायोग होता. तुम्ही देवरुख मी मध्ये? तेव्हा देवरुखला होतो. हा. आणि त्याच्यानंतर मला कळलं सगळं स्थळ वगैरे नक्की झाल्यानंतर. तेव्हा जेव्हा बाबा बघायला आले होते त्यांना घरी, तिकडे त्यांचं घर वगैरे, तेव्हा ते मला घेऊन गेले होते दाखवण्यासाठी. बर. तेव्हा झाली होती ओळख. तेव्हा ते जिजू वगैरे सगळे मुंबईत असायचे. मी त्यांच्या घरी फक्त जाऊन आलो होतो माझं एज्युकेशन चालू असताना. सगळं तुम्ही तिथे देवरुख मध्ये काय बघितलं? त्यांचं घर फक्त, बाकी काय नाही. बाकी काही नाही. तुम्ही आता या दोघांबद्दल बोलायचंय. बोल बाबू. आई तुला ओरडते की बाबा जास्त ओरडतात? बाबा जास्त ओरडतात मला, बाबा का ओरडतात? का? कारण की मी मस्ती करतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आई, सुनेबद्दल काय सांग? चांगलीच आहे ती. हो हो. हो ना. सांगा, जावयाबद्दल सांगा. सांगा. हा, जावयाबद्दल सांगा. किती त्रास देतो लेकीला. ते जावई खूप छान आहेत आमचे. हो. हो. आणि मुलींचा जावईचा मला असं खूप अभिमान वाटतो. दोघंही एकमेकांना समजून घेतात आणि मुलगी आज माझी नोकरी सांभाळून घर सांभाळते याचा मला अभिमान वाटतो.
हो ना, छान. तुम्ही समाधानी आहात? हो, मी समाधानी आहे. नणंदबाई, महत्वाचा रोल असतो तुमचा. म्हणजे असं आम्ही चित्रपटांमध्ये बघितलंय. मयुरी शांत आहे स्वभावाला, खूप बोलत नाही जास्त. हो का? हा, आणि वैभव काय आता वडील नाही आहेत, वडिलांच्या जागेवर तोच आहे. म्हणजे सपोर्ट आहे त्याचा खूप. काही नाही, दोघं पण खूप छान आहेत. आणि मयुरी खरंच कमी बोलते, पण जे बोलते ते व्यवस्थित बोलते. आणि वैभव तर सगळंच छान बोलतात. जे चुकीचं आहे तेवढं स्पष्ट सांगतात, आणि चांगलं असेल तेही अगदी व्यवस्थित. म्हणजे छान आहे. सगळ्यांनी आता सांगितलं की मयुरी वहिनी खूप अबोल्या आहेत, पण तसं खरंच नाहीये. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा त्या खूप एन्जॉय करतात आणि आम्हाला इतक्या छान समजवतात. आम्ही सगळा आमचा ग्रुप आहे 6 जणांचा, इतकं सुंदर समजवतात. दादा पण आणि वहिनी पण, दोघं पण. म्हणजे आता ते लोक सगळे बोलतात की त्या खूप अबोल्या आहेत, त्या खूप अबोल्या आहेत, पण तसं नाहीये. तर आमच्याबरोबर जेव्हा असतात त्याच्यामध्ये आम्हाला असं अजून कधीच जाणवलं नाहीत की त्या अबोल्या आहेत म्हणून. त्या खूप मस्ती करतात, खूप मजा करतात आणि खूप सांभाळून घेतात आम्हाला, कारण ते दोघं खूप मोठे आहेत आमच्यापेक्षा आणि आम्ही खूप लहान आहेत. दादा आणि वहिनीचं बोलायचं म्हटलं तर ते दोघेही खूप गोड आहेत. इट्स लाईक दे आर मेड फॉर इच अदर. इवन आमच्याही काही पर्सनल लाईफमध्ये काही इश्यू असतील, सो लाईक माइंडमध्ये फर्स्ट थॉट येणार की ओके दादाला कॉल करायचं आहे. मग दादा इज लाईक आवर सजेस्ट, लाईक एव्हरी टाइम ते आम्हाला सजेस्ट करणार ओके हे चुकीचं आहे. इवन आशिष किंवा कधी काही आमचं झालं, सो दादा इज देअर ऑलवेज टू सपोर्ट अस. सो इट्स रिअली व्हेरी गुड. तर आपण एखादा आश्रम किंवा मठ करा, इथे मार्गदर्शन मिळेल. मामा मामी जास्त सांगायचं बोललं तर मामी बघायला गेलं ते फुल फ्रेम कपल दोघांना बोलायला ते. तर मामी खूप शांत असते, खूप जास्त काही नाही. खरं मामा बोलायला हे गेलं तर खूप इचलकरंजीहून मस्त आलेत का? निप्पाणी जास्त बोलत नाही होते. निप्पाणीची भाषा आहे ते. मामाबद्दल सांगायला गेलं तर ते चेष्टा मस्करी, ते गोष्टी सांगणे, ते जुने. देवरुखमय असताना जेव्हा कधी लाईट जाते रात्रीची, तर हा आपलं गाणं म्हणत बसतोय, कुठे गोष्टी सांगत. बरं, याचबरोबर तुमच्यावर काही आरोप केलेत या सगळ्यांनी. बघतो तुम्हाला. हा पहिला आरोप आहे, तुमचं फार स्पष्ट वक्तेपण आहे आणि त्याच्यामुळे कधी कधी समोरच्याला वेदना पोचतात. बोलण्यापूर्वी आपण विचार करावा असा सल्ला आहे. तुम्हाला हा आरोप मान्य आहे? कोण आहे मला शोधायचं? पण त्याचा विचार व्हावा ही विनंती आमच्याकडे. हा, की बोलण्यापूर्वी जरासा म्हणजे त्यावेळेला तुम्हाला वाटतं ते मार्गदर्शन सल्ले वगैरे म्हणाले ना मग की आम्हाला आमचे मार्गदर्शक आहेत, सल्ले आहेत, पण त्यांच्या खऱ्या वेदना या आहेत. तर हा बदल उद्यापासून थोडासा अपेक्षित आहे सगळ्यांना. तुम्ही घरातल्या कार्यक्रमांना ना कधी कधी पोहोचत नाही. तर जरा त्यांची अशी इच्छा आहे की फार कमी कार्यक्रम असतात, तुमचे वर्षभर कार्यक्रम असतात, तर जरा तुम्ही तो वेळ दिला पाहिजे. काय हो, तुम्हाला मान्य आहे? हो. काय कधीपासून ह्याच्यात थोडासा तरी बदल होईल? नाही, कार्यक्रम काय स्वरूपाचे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. धार्मिक कार्यक्रम असतील त्याला मी जात नाही, कारण माझा त्याच्यावर विश्वास नाही. हा, तर त्याच्यामुळे त्या कार्यक्रमांना आपसुकच माझ्याकडून एक दुय्यम स्थान मिळतं. पोचलं काही, नाही पोचलं काही, जाऊन काय मोदकच खायचे, पुरणपोळीच खायची. हा जो स्वभाव आहे ना हा थोडा बदलावा अशी इच्छा आहे सगळ्यांना. बरोबर ना? हा? आता तुमच्याबद्दल तक्रारी आली, म्हणजे देवरुखच्या चिठ्ठ्या सुरू झाल्या. आपण फार कमी बोलता, आपल्या मनात काय आहे ते समजत नाही. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी व्यक्त करत नाहीत, स्वतःकडेच ठेवता. हे वाक्य फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खूप भाव खाता. कधी कधी असं समोरच्यांना वाटतं आपण खूप डाएट करता, त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा प्रॉब्लेम होतो. तुमच्या घरी येणं म्हणजे टेन्शन असतं, कारण आलेल्या माणसाला तुम्ही रात्री 2 किंवा 3 वाजेपर्यंत सोडत नाही. काय तुमच्याकडे म्हणजे दहशतच आहे. म्हणजे परत या असं म्हणायची वेळच नाही, कारण गेला की 3 वाजेपर्यंत म्हटलं की पुढच्या वेळेला येईन परत येईल. किती प्रेमळ आरोप आहेत सगळे. समोरच्याच्या मराठीमध्ये कायम तुम्ही चुका काढता.
भाऊबीजेला बहिणीकडे 20 वर्षात गेलेले नाही. या आरोपाकडेच मी सगळ्या चिठ्ठ्या थांबवतो. यंदा जाणार की नाही, आम्हाला कमिटमेंट पाहिजे. काय मी आहे मुंबईत एक तर पहिली गोष्ट म्हणजे, आणि दिवाळीच्या वेळेला पण शूटिंग आणि या सगळ्या याच्यातून जाणं दरवेळेस नाहीच गेलोय मी. दुसरी एक बहीण आहे तिच्याकडे पण नाही गेलोय कधी मी. आणि मुळात तोच आहे भाग की कधी असं नाही म्हणजे भाऊबीजेला वगैरे जावं, सण समारंभ. एक वेदना एक पटकन त्यांनी बोलून दाखवली. 20 वर्ष झाली भाऊबीजेला इतकं महाराष्ट्रभर जगभर कौतुक होणारा माझा भाऊ माझ्या घरी यावा असं त्या माऊलीला वाटतंय. त्या माऊलीची इच्छा यंदा आपण पूर्ण करावी. या वर्षी जाणार. हा, आणि आपणही जावं. हो, हो. कळलं का? आणि तिकडे कुरमुरे वगैरे चांगले मिळतात. हे डाएट साठी बरे असतात. पण मला तुम्हाला विचारायचं, अलबत्त्या गलबत्त्यावरती आपण आता ज्या पद्धतीने झीने सगळेच नवे नवे प्रकार केले आणि त्याच्यातूनच आता हे म्हणजे एकीकडे हॅमलेट सारखं नाटक आणि दुसरीकडे अलबत्त्या गलबत्त्या. कसा आहे अनुभव? फारच अप्रतिम अनुभव आहे. तुम्हाला खोटं वाटेल, अलबत्त्या गलबत्त्या समजा कुठल्या निर्मात्याने मला विचारलं असतं अलबत्त्या गलबत्त्या करतोस का चेटकिणीचं काम, तर मी नसतं केलं. कारण आता या टप्प्यावर वेगळं काम जरूर करायचंय पण चेटकिणीचं काम नाही करायचंय असा एक माझा तेव्हा थॉट असता कदाचित कुणी विचारलं. पण जेव्हा निलेश मयेकर झीचे आहे त्यांचा मला टेबलावर बसून फोन आला, तिथे अलबत्त्या गलबत्त्या करायचं म्हणतोय, चेटकिन फक्त तू करणार असलास तरच हे करण्यात अर्थ आहे. या एका वाक्यावर मी तयार झालो. म्हणजे कुणीतरी माझं काम पणाला लावावं आणि ते प्रोजेक्ट पुढे न्यावं असं जेव्हा असतं तेव्हा याच्यापेक्षा अजून मोठी सुवर्ण संधी काय असते ना त्याला. या दोघांनी बघितलं? हो हो. काय प्रतिक्रिया होती? पहिल्यांदा जेव्हा मी हसून दाखवलं तेव्हा ती झोपली नाहीत रात्री, घाबरून उठले दोघेही. बाबा चेटकिणीचा आवाज काढतात. कसा आवाज काढतात चेटकिणीचा बाबा? ती एवढी घाबरली ना दोघेही, रात्री झोपेत न उठले दोघे जण. तुमच्या शेजारच्यांची काय प्रतिक्रिया? आजूबाजूचे रात्री गॅलरीत 12 नंतर उभं राहायचं. काय हो काय? आता काही वेळामध्ये कृष्ण जन्म होणार आहे, आज रात्री 12 वाजता. तेव्हा या कृष्ण जन्माच्या निमित्त आपणा सगळ्यांना शुभेच्छा. उद्या दहीहंडी सगळीकडे होणार. बरं, आता एक खेळ खेळायचा आहे. एक मनोरा तुम्ही रचायचा, म्हणजे एक टप्पा तुम्ही ठेवायचा असा उभा, हा, मग दुसरा ते ठेवतील, अच्छा, तिसरा त्याच्यावरती, अशा पद्धतीने एक टप्पा होणार. ओके. असा मनोरा रचायचा आहे. आणि 3 टप्पे झाले की पहिलं बक्षीस, 4 टप्पे झाले की दुसरं, 5वा मनोरा टप्पा. पण एकावर आता दाखवलं तर तसंच एकावर रचायचं. एक तुम्ही ठेवायचा, एक त्याने ठेवायचा. ठेव ठेवा. यानंतरचा टप्पा झाला की पहिलं बक्षीस मिळणार, चांदीचं नाणं. तीन, अभिनंदन. चला, पहिलं बक्षीस मिळालं. आता 4था टप्पा. अभिनंदन. दुसरा, चांदीची कुंकवाचा करंडाही मिळाला, चांदीची तुळस. चांदीची तुळस मिळाली. आणि आता चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू.
चांदीचा कुंकाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली. वैभवजी, आपण इथे देवरुखवरून निघालात, मुंबईमध्ये आलात, पार्ल्याला पोहोचलात आणि उत्तम पद्धतीने हा संसाराचा मनोरा सगळा जो काही रचला, तुम्ही छान पद्धतीने हा संसार आहे त्यापेक्षा अधिक उंचीवर घेऊन जाओ अशा अनेक शुभेच्छा देत उत्तम उत्तम कॉन्ट्रॅक्ट्सवर तुमच्याकडनं सही हो यासाठी झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आनंदाच्या प्रसंगी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. आपल्या सगळ्यांना कृष्ण जन्माच्या खूप शुभेच्छा. आजचा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.